नमस्कार, विनय कोटावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज तारीख आहे 30 जून आणि आज आहे संडे। आता वाजलेले आहे बघा, ज्याप्रमाणे मी बोललो आज तारीख आहे 30 जून आणि आता वाजलेले आहे बरोबर 8:56 आणि इथे तुम्ही बघू शकता हा आहे रोटरी शेतकरी बाजार म्हणता येईल आपल्याला। इथे आपण आलेलो आहोत तो कव्हर करायला। आज जो रविवारी भरतो हा आहे नैसर्गिक जी असतं आपल्याला नैसर्गिक ऑर्गॅनिक भाजीपाला जसं म्हणतो आपण, तो अतिशय स्वच्छ आणि ऑर्गॅनिक भाजीपाला इथे दर रविवारी भरत असतो। प्रचंड असा उत्साहाने लोक येतात आणि खरेदी करतात। ज्यांना ओरिजिनल खायचं असतं, नैसर्गिक खायचं असतं, तो आपण आज कव्हर करणार आहोत। चला। सो बघू शकतो आपण हा बोर्ड आहे इथे लावलेला, उदाजी महाराज म्युझियम ऑफ एज्युकेशन हेरिटेज, मराठा बोर्डिंग कॅम्पस, आकाशवाणीच्या शेजारी। इथे हा नेहमी भरत असतो बाजार आणि बघू शकतो याची आता एंट्री आहे ही, आणि किती प्रचंड असा प्रतिसाद त्याला भेटतो। जी गाड्यांची पार्किंग आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल। आणि आता आपण इथे गाडी पार्क करून इथे वेगवेगळे शेतकरी जे असतात ते नैसर्गिक त्यांचा जो खत म्हणजे भाजीपाला घेण्यासाठी येत असतात। हे बघा, हे काका आलेले आहेत। काका, कुठून आलात तुम्ही? भाजीपाला घ्यायला आलात? क्या बात आहे। दर रविवारी येतात? बऱ्याच वेळा येतो। काय वाटतं तुम्हाला जो नॉर्मल भाजीपाला आहे आणि याच्यातला फरक? याच्यात चवीत फरक आहे। चवीत फरक आहे म्हणजे पूर्ण प्युअर ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक वाटतंय ते। चवीत फरक आहे। आणि दर आठवड्याचा तुम्ही तो स्टोअर करून ठेवता? क्या बात आहे। आणि रेट्स मध्ये कसे फरक आहे? तर थोडासा रेट्स मध्ये काय एवढं नाही, तसं बाहेरचे रेट असतात तसंच रेट आहे। क्या बात आहे। टेस्ट मध्ये फरक असल्यामुळे आम्ही येतो। क्या बात आहे। काय नाव का? शेंडे आटा। हे बघू शकतो इथे प्रतिसाद बघा जो मिळतो आहे। लोक दुरून दुरून येतात इथे भाजीपाला घेण्यासाठी। लाईन लावून अक्षरशः लोक उभे आहेत। आणि विशेष म्हणजे इथे वेटिंग आहे, लाईन लावून खरेदी चालू आहे। आणि कुपन सिस्टम आहे, आय थिंक ना? कुपन सिस्टम आहे? हा, कार्ड सिस्टम आहे। इथे तुम्हाला आधी नाव नोंदवावं लागतं, त्याच्यानंतर तुमचा नंबर लागल्यावर एक मिनिट, हा एक्सक्यूज मी, बघा किती प्रचंड अशी गर्दी आहे। सर एक्सक्यूज, काय सिस्टम आहे? कार्ड सिस्टम आहे का? म्हणजे कार्ड घ्यायचा, नंबर लागल्यावर नाव नंबर लागतो त्याच्यानुसार नंबर। ओके। तुमचा कितवा नंबर काका? 14। हो। केव्हा आले तुम्ही? सकाळी 7:30। हो। आणि आता नंबर लागल्यावर तुम्ही भाजीपाला घेणार? क्या बात आहे। बघा किती, माझा नंबर 36 आहे। क्या बात आहे। सो याच्यावरून तुम्हाला समजू शकतं याची इथे लोक वेट काय करतायत आणि क्वालिटी काय असेल याची। काय वाटतं तुम्हाला क्वालिटीमध्ये याच्यात? एकदम छान, म्हणजे फरक जाणवतो। क्या बात आहे। सो स्वस्त खा, मस्त राहा, असं म्हटलं तरी हरकत नाही। सो बघूया आपण क्वालिटी काय आहे यांची आणि का इथे गर्दी आहे। ही आहे भाजी ऑर्गॅनिक, नंतर नॅचरल। बघा मिरची बघा, कारले आहेत। ताई काय काय घेतलं? हा, गिलके घेतले आणि बीट, गाजर, अच्छा। सगळंच घेतलं। म्हणजे इथे असं वजन पण नाही करायचं तुम्हाला, फक्त घ्यायचंय आणि मग वजन कुठे होणार? हा, क्लासला वजन अच्छा अच्छा अच्छा, सगळं एकच। ओके। बघू शकतो इथे वांगी आहेत, नॅचरल आहे बहुत सर्व। भेंडी बघा, भेंडीची पण क्वालिटी बघा। आणि हा नैसर्गिक खत यांनी म्हणजे सर्व नैसर्गिक खतांचा वापर करून बनवता येईल। एक मिनिट, काही शेतकरी बांधव पण आलेले आहेत ना? दादा कुठले तुम्ही? येवल्यावरून घेऊन आले? काय काय आणलंय तुम्ही विकायला? आणि कसं असतं म्हणजे इथे तुम्हाला, तुम्ही इथे दर रविवारी येतात ना? अच्छा, दर रविवारी। आणि तुम्ही स्वतः नैसर्गिक शेती करतात का? मग याच्यात तुम्ही रासायनिक खतांचा काहीच वापर केलेला नाही? क्या बात आहे। सो बघा क्वालिटी बघा। आणि तुम्ही सर? झोपूळ, चांदवड। चांदवडचे आलात? काय काय आणलं तुम्ही? आमचं डांगर, कोबी, फ्लावर। अच्छा, वजनच करतो। खरंच म्हणजे विशेष वाटलं मला इथे। अप्रतिम अशी क्वालिटी आहे आणि सिस्टमॅटिक काम चाललंय, हे पाहून खूप आनंद झाला। टोमॅटोच आहे, टमाटे, कांदे। काय भाव आहे टोमॅटो? टमाटे 30 आणि बाहेर काय भाव चालू आहे? बाहेरचं नाही, काहीच नाही।
अंदाज आपलं वर्षभराचं मार्केट एकच आहे. अच्छा 30 रुपये आणि हे हे पालक 20 रुपये. 20 रुपये म्हणजे नॉर्मल रेट्स आहेत, जे बाहेरचे रेट्स आहेत तेच तुम्ही लावलेले आहेत. इव्हन त्याच्यात कमी पण असू शकते. वर्षभर सारखी रेट असतात, बाकी काही नाही. टोमॅटो बाहेर 150 होते तरी पण इथं 30च होते. असं आहे. काय बोलता? हो ग्राहकच बोलताय. वर्षभराचा भाव हा हो टोमॅटो कांदे बटाटे बाहेर जरी महाग असले तरी इथं यांचं वर्षभराचं एकच प्राइस. बाप रे, हे खरंच विशेष आहे. पालक छोट्या पाण्याचे 73 रुपये. सो मी स्वतः इथून ड्रॅगन फ्रुट्स घेतलेले आहेत. दादा हे पण तुम्ही सर्व नैसर्गिक खतांचा वापर करून केला? पूर्ण ऑर्गॅनिक. कुठले तुम्ही? मी चांदवड तालुक्यातला जोगपूर गाव आहे माझं. क्या बात आहे. दर रविवारी तुम्ही इथे येतात? हो दर रविवारी. जर तुम्हाला पण इथे ड्रॅगन फ्रुट्स ऑर्गॅनिक नैसर्गिक खताचा वापर करून बनवलेलं हवं असेल तर तुम्ही इथे येऊन दादांकडून घेऊ शकतात. अजून काय काय बनवतात दादा तुम्ही? सर्व फळं भाज्या आणि ग्रोसरी धान्य. क्या बात आहे. अजून बघा इथे सर्व काय काय मिळतं. इथे मोसंबी आहेत, पपई आहे. पपई काय भाव दादा? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. केळं 80 रुपये किलो. किलो मध्ये? 100 आणि किलो मध्येच आहे भाव सर्व. आणि हे काय आहे? अच्छा अच्छा सर्वच ठेवतात. क्या बात आहे. शेंगदाणे? शेंगदाणे काय किलो आहे? शेंगदाणे काय? 160 रुपये किलो. 100. हा ऑर्गॅनिक असल्यामुळे थोडासा भाव. वर्षभर एकच भाव असतो. हे वर्षभर एकच भाव आहे. आणि हे हे लाकडी धान्याचे तेल आहे. ओके 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 हे ओके. शेंगदाणा तेल आहे. हे काय? मी क्लिनिकल डायटिशियन आहे हा आणि मंजिरी जोशी. ओके. हे माझे रिसर्च प्रॉडक्ट्स आहेत अच्छा. सगळे. याला वेगवेगळ्या टेक्निक वापरून फॉर्मॅटिंग केलेलं असतं. CFTRI मैसूरच्या ट्रेनिंगनुसार किंवा इंदोरचं जे रिसर्च सेंटर ऑफ सोयाबीन हा. आहे त्याच्यानुसारच सोयाबीनला आपण प्रोसेस करतो आणि सोयाबीनची डाळ बनवतो रेग्युलर. ओके. कारण पूर्ण सोयाबीन हे खाण्यायोग्य नसतात. म्हणजे किती रुपये? 250 रुपये किलो. अच्छा अच्छा. म्हणजे आपला आयुर्वेदिक आहे पूर्णपणे. सर काय काय इथे प्रोडक्ट? इथे सकाळी उठल्यापासून नायलॉन फ्री, प्लास्टिक फ्री ब्रश आहे, टूथपेस्ट आहे, दररोज वापरत येणारे आपल्याला हळद आहे, मिरची आहे आणि बेवरेजेस जेवढे आहेत आपल्याला लेमन जे आहे, कॉफी आहे, कोको जे आहे, हे सगळे आयुर्वेदिक टच मध्ये आहे. ओके. 400. हाँ ये रफीक काका हो रहा जिनके वजह से मैं यहाँ पे आज हूँ. नमस्कार. नमस्कार सर. काय तुम्ही धन्यवाद मला जे तुम्ही जे एवढे छान म्हणजे असं म्हणतात की काखेत कळसान गावाला वळसा. आम्ही ज्या म्हणजे चांगल्या पदार्थांची चांगल्या वस्तूची आम्ही वाट बघत होतो आणि शोधत होतो ती जागा तुम्ही आम्हाला दाखवली त्याबद्दल तर प्रथमतः तुमचं धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? काय कन्सेप्ट आहे? काय कन्सेप्ट काय नाहीये. कोणी पण विष खाऊ नये, हा. कोणी विष उगवू नये, कोणाला विष देऊ नये. आणि हे जर इथे जर concept आहे. माल जर कोणाला ठेवायचा असेल तर काय प्रोसिजर आहे? तर माल ऑर्गॅनिक पाहिजे. त्याला मी येईल बघायला ऑर्गॅनिक आहे का नाही. क्या बात. हा, तुम्ही याला सर्टिफाईड केलं तरच ते इथे? हा मग त्याशिवाय नाही होणार जबरदस्त. आणि त्याशिवाय होणारच नाही. क्या बात. आम्ही प्रमोट करतो लेडीजला, कोणी नॅचरल प्रोडक्टला आम्ही प्रमोट करतो. धन्यवाद काका. आता हे हनी आहे त्यामध्ये Yes. काय विष नसेल कारण की मधमाशी पहिलेच विष काढून टाकतो. एक मिनिट. सर हा बाजारात तुम्ही कधीपासून येत आहेत? मी जवळजवळ चालू झाला तेव्हापासून येतो 8 वर्षापासून. 8 वर्षापासून? हो. आय एम व्हेरी फाउंड ऑफ दिस. म्हणजे याचा फायदा मला काय माहित ऑर्गॅनिकचा आणि काय आहे विदाऊट केमिकल आणि तो फारच आहे. भाजी शिजायला आणि चवीला पण उत्कृष्ट आहे. ओके. आणि मेन सर्व इकडे यांनी रेट वर्षभराचे बांधलेले आहे. एक्झॅक्टली ते मला समजा बरं. रेट्सचं काय कन्सेप्ट आहे? रेटचा कन्सेप्ट असा आहे का त्यांनी एव्हरी इयर ते फिक्स करून घेतात 70 रुपये. आज बाजारात 50 रुपये पाव आहे तरी इकडे ते 70 रुपये किलोचं आहे. आणि जरी तो 100 रुपये गेला तरी तो आहे. कारण की बटाटा आणि कांदा 120 140 झाला तरी इकडे तो 30 रुपये आणि 30 रुपयेच असतो. क्या बात आहे. आणि प्राइस पेक्षा पण त्याची जी क्वालिटी आहे हे सर्व स्वाध्याय परिवारचे आहे. आणि अच्छा. सर्व याच्यातले कोण आहे इथले फाउंडर? कोण आहे? कोणाची कन्सेप्ट आहे? फाउंडर सदुभाऊ म्हणून आहे. त्या अच्छा. झालेले नाहीये. हो, हो, हो. आणि त्यांचं ते तिकडचं फार्म आहे पूर्ण सर्व Organic 60% आहे. रोज कायमचे येणार आहे ना सर्व तिकडे व्हिजिट करून आलेले आहे. आणि म्हणजे मी प्रत्येकाला सांगणार भाजीपाला फळं वगैरे केमिकल युक्त म्हणजे मुक्त आणि चांगला चवीचा आणि शिजायला पण चांगला आहे आणि व्हेरी. क्या बात आहे. धन्यवाद सर. आज गर्दी असण्याचं कारण काय की नेहमीच असते अशी गर्दी? नाही नाही हे जे आहे ना ऑर्गॅनिक हा. तर हे फिक्स भाव आहे. अच्छा. उन्हाळा हिवाळा पावसाळा हा. केव्हा या हा. तर कांदे बटाटे टमाटे हे तुम्हाला
30 रुपये किलो मिळणार. ओके, लसूण बाहेर 400 रुपये असला तरी इथे 100 रुपयाने मिळणार. ग्रेट. आलं, लसूण, लिंबू म्हणजे वर्षाचा भाव फिक्स असतो. हा, याचा भाव फिक्स आहे. ओके, त्याच्यामुळे पण फक्त संडेला तुम्हाला मिळणार आहे. हो, ते एक तुम्हाला पण संडे ठीक आहे ना, संडेला येऊन तुम्ही पूर्ण आठवड्याचं भाजीपाला स्टोअर करून घेऊ. आमच्या रफिक काकांवरांमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. अप्रतिम अशी सेवा ते देत आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. रफिक काकावरा तुम्हाला स्वतः पर्सनली आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून तुमचे धन्यवाद नाशिककरांच्या वतीने आणि विनय कुटुंबी व्लॉग्सच्या माध्यमातून. जी तुम्ही सेवा देत आहे ते अप्रतिम आहे. म्युझियमचे जे आहेत संस्थापक म्हणा किंवा त्यांचे संचालक येस, त्यांचे पण मनापासून आभार. त्यांनी एवढी छान सेवा ते देत आहेत. आणि अपोजिट टू पवार बंधू स्वीट सुपर शॉप, गंगापूर रोड, आकाशवाणी केंद्र, या नक्की या मित्रांनो. आणि ज्या गृहिणी बघत असतील त्यांनी पण या. आणि इथे तुम्ही स्वयंस्फूर्तीने स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकतात आणि इथे तुम्ही यांच्याशी बरोबर अटॅच होऊ शकतात. रफिक काकांचे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आवडतात, विथ हिज परमिशन टाकून देईल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकतात आणि या चांगल्या कार्याचा तुम्ही पार्ट होऊ शकतात. सो मी पण घेतलेलं आहे इथे ड्रॅगन फ्रूट आणि माझ्या मुलीला फार आवडतं त्यामुळे मी घेतलेलं आहे. येस काका, मी टाकतो डिस्क्रिप्शन नंबर टाकून डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर यांना काय देत नाही. पुनश्च एकदा काकांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार. आणि त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. थँक्यू. तुम्हाला इथे मिळणार भाजीपाला, सर्व गोष्टी ऑर्गॅनिक मिळतील. या आणि तुम्ही नक्कीच इथे तुम्हाला हेल्थ तुमची चांगली राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. रविवारी 8:30 वाजता हा बाजार भरतो आणि 1 तासातच पूर्ण हा माल जो आहे तो संपून जातो. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जे आहे ते जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, खातपीत राहा आणि आता ऑर्गॅनिकच खात राहा. हे मी तुम्हाला आवाहन करतो, जेणेकरून तुमची काळजी म्हणजे तुमच्या हेल्थची चांगली आणि तुमची जी येणारी पिढी जी आहे ती सुदृढ आणि चांगली राहील. सो येस, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.